चला तर दिवस 6. तुमच्यातील अंतस्थ टीकाकाराला निरोप द्या. आज आपण स्वतःतील न्यून किंवा दोष शोधित राहणं, आत्मदोष आणि स्वतःला कमी लेखनाच्या सवयी मोडून काढणार आहोत. स्वतःवर टीका करण्याच्या पलीकडे जाऊन पोहोचणार आहोत. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्वतःला दोष देत असतो की हे झालं, ते झालं, असं झालं, तसं झालं, मला हे करायला पाहिजे होतं, मी त्यावेळेस तेच नाही केलं, मी हेच नाही केलं, हे सारखं आपण म्हणत राहतो. तर हे म्हणणं बऱ्यापैकी थांबवायचं. कमीत कमी हे तरी लक्षात आणून द्यायचं की आपल्याला की हे जे मी काही बोलतीये ते नाही बोलायचं आता. आपोआप ह्याला जर तुम्ही जेव्हा सांगाल की ते नाही बोलायचं आहे, तर ठीक आहे, आपल्याला त्याच्या ठिकाणी काय बोलायचं हे आपल्याला आता माहीत आहे. ह्याच्या आधी आपल्याला माहीत नव्हतं. कळतंय पण वळत नाही तसं म्हणतो ना, त्यातलं की बोलायचं नाही हे ठीक आहे, पण त्याच्या ठिकाणी काय बोलायचं हे कुठं माहीत आहे आपल्याला. फक्त बोलायचं नाही एवढंच माहीत आहे की हे निगेटिव्ह विचार करायचे नाही, निगेटिव्ह बोलायचे नाही, पॉझिटिव्ह विचार करायचे, पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं. पण करायचं कसं हे नाही कोणी सांगितलं आतापर्यंत. तर आपल्याला इथं पॉझिटिव्ह थिंकिंग क्लिअर अशी वाक्य बनवायची आहेत आणि तीच बोलायची आहेत. तर त्यामुळे आपल्याला एकदम इथं पूर्ण स्पष्टता येते की आपल्या त्या निगेटिव्हिटी वाक्याला पॉझिटिव्ह वाक्य कसं करायचं आणि पटकन करायचं. माइंडला ती सवय लावायची. बोलला ना ठीक आहे, विचार हे येणार, परिस्थिती बाहेरची कशी असो निगेटिव्ह येणार, त्याला आपल्याला पटकन बदलता आलं पाहिजे. तितकी सवय ह्या माइंडला लावायची आपल्याला. आज आरशात पहा, काही क्षण थांबा आणि स्वतःची प्रतिमा पाहत आपलं स्वतःचं अभिनंदन करा. आता तुम्ही सुरुवात करणार आहात स्वतःवर प्रेम करायला, मान्यता द्यायला आणि किंवा निदान असं करण्याची इच्छा मनात आणायला. जेव्हा तुम्ही या प्रक्रियेत कार्यरत असाल तेव्हा तुम्ही या बाबतीतील आत्तापर्यंतची प्रगती साजरी करायला विसरू नका. म्हणजे स्वतःला शाबासकी द्यायला विसरू नका. स्वतःला असं पाठ थोपटायची आहे सगळ्यांनी की तू जे काही करते ते खूप छान करत आहे, त्याबद्दल थँक्यू. कारण स्वतःलाही थँक्यू म्हणणं, स्वतःलाही अप्रिशिएशन करणं, स्वतःला स्वीकार करणं, स्वतःला प्रेम देणं, स्वतःला जशी आहे तशी स्वीकार करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मिरर वर्क बाबतीत तुम्ही जे निश्चयानं आणि सातत्यानं चिकाटीनं काम करीत आहात त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करते. लेखिका म्हणतात की तुम्ही जे सातत्याने करत आहात त्याच्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करते. आणि मी सुद्धा तुम्हाला हेच म्हणेन की तुम्ही खूप छान पद्धतीने करत आहात. खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. कारण हा विषय खूप वेगळा आहे. इतक्या डीपमध्ये आपण कधीच त्याचा विचार केलेला नाही आहे. पण आता आपण विचार करायला लागलो आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करायला लागलो आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल खरंच तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. मिरर वर्क जितकं तुम्ही अधिकाधिक करत जाल तितकी तुमची आत्मसंवादाबाबतची जाणीव वाढत जाईल. म्हणजे स्वतःशी तुम्ही काय बोलताय हे तुमचं तुम्हाला जाणवू लागेल. तुमच्या मनात आज तुम्ही स्वतःशी जो संवाद साधलाय त्याची टेप म्हणजे ध्वनिफीत आपण ऐकली तर काय ऐकू येईल असं तुम्हाला वाटतं? सततच्या नकारात्मक स्वयंसूचना. जोपर्यंत आपण मिरर वर्क करत नाही तोपर्यंत आपण स्वतःला काय बोलत होतो? नकारात्मक स्वयंसूचना. त्या काय की मी खरंच किती मूर्ख आहे, किंवा मी खरोखरच अगदी बावट आहे, मला काय वाटतं हे कोणीच कधी विचारत नाही मला, किंवा दुसऱ्याला जरासुद्धा विचार न करणं, सहानुभूती शून्य असे इतके लोक जगात आहेत का? म्हणजे इथं आपण स्वतःला काय करतो की मला कोणी मदत करत नाही, मला कोणी समजतच नाही, मला
हेच करत नाही कोणी, तेच करत नाही, हे आपण आतून सारखं बोलत राहतो. पण दुसऱ्याचा जरासुद्धा विचार न करणारे, सहानुभूती शून्य असे इतके लोक जगात आहेत का? नाही आहे. तुम्ही ते विचार करताय म्हणून तुम्ही तसे लोक समोर पाहताय. तुमचा आतला आवाज सतत आसपासच्या वाईट, टोचणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टींचं तुम्हाला दर्शवित राहतो. आणि सतत दोष, वाईट गोष्टी, त्रासदायक गोष्टी, व्यक्ती पाहण्याच्या टीकाखोर नजरेनेच तुम्ही जगाकडे पाहत आहात. तुम्ही प्रत्येक गोष्ट चांगली की वाईट हे ठरवीत बसता आणि आपण कसे बरोबर आणि मग जग कसं वाईट हे सतत सिद्ध करण्याच्या मनस्थितीत तुम्ही असता. ही रियालिटी आहे. म्हणजे कोणतीही चूक झाली तरी आपण स्वतःला कधीच ती मान्य करत नाही. त्याचं हे काय करत असतो आपण, समोरच्याला देत असतो दोष, की त्याच्यामुळं असं झालं, त्याच्यामुळं तसं झालं, आईवडिलांमुळं असं झालं, आईवडिलांनी मला त्यावेळेस ते तिथं ॲडमिशन घेऊ दिलं नाही किंवा तिथं पैसे भरले नाहीत, हे आपण दोष देत राहतो. पण चूक जी झाली आहे, जसं आता प्राचीन मॅडम, की आपली जबाबदारी आपण घ्यायची प्रत्येक गोष्टीची. तुम्ही विचार कसं करताय, तुम्ही ॲक्ट कसं करताय, तुम्ही काय करताय ह्या गोष्टीची. आणि जेव्हा तुमची जबाबदारी आहे ती, ही जाणीव तुमच्या इथं माइंडला होईल, तेव्हा आपोआप ते माइंड जाणीवपूर्वक, सकारात्मक, व्यवस्थित, जबाबदारीनं वागायला आणि ॲक्शन करायला शिकणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथं जबाबदारीनं ते स्वतःला जाणवू द्यायचं आहे की माझे विचार कसे आहेत. कारण ह्या विचारांवरती बॉडी ॲक्ट करत असते. त्यामुळे विचार खूप इम्पॉर्टंट आहेत. आपल्यापैकी अनेकांच्या मध्ये ही टीकाखोरपणाची सवय इतकी तीव्र आणि खोलवर भिनलेली असते की ती सहजपणे मोडून काढणं तितकं सोपं नसतं. पण मी स्वतःही तशीच होते, सतत तक्रारी करणारी, आणि मला स्वतःचीच दया यायची आणि जग किती वाईट आहे असं वाटायचं आणि मी कशी असहाय्य. मला इतरांची सहानुभूती, दया आवडायची. जणू मी अशा अन्यायकारक घटना, व्यक्ती, वस्तू शोधून काढायची किंवा कळत नकळत आकर्षित करायची. मला नाही वाटत त्या काळात मला यापेक्षा अधिक चांगलं दुसरं काही जमत होतं. हे लुईसनी म्हटलेलं आहे की मीही जेव्हा तक्रारखोर विचार करायची, प्रत्येक बाबत दोष द्यायची, या जगाला दोष द्यायची, आयुष्याला दोष द्यायची, तेच निगेटिव्ह प्रसंग, तसे लोक त्यांच्याकडं येत होते. तर आपणही आत्तापर्यंत जे नकारात्मक केलेलं आहे, झालेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये, तर ते कुणामुळं झालेलं आहे याचा विचार करा. जे आपोआप तुमच्या लक्षात येईल की ते तुमच्यामुळं झालेलं आहे, आपल्या स्वतःमुळं ते झालेलं आहे. म्हणूनच मिरर वर्क करणं इतकं महत्त्वाचं आहे. मिरर वर्कमुळे तुमच्या नकारात्मक आत्मसंवादाची किंवा टीकाखोरपणाची, आत्मदोषाच्या सवयीची तुम्हाला ताबडतोब जाणीव होते आणि मग लवकरात लवकर या आतील टीकाकाराला निरोप देण्याच्या कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करता. तेच म्हणलं की आपल्याला काय आहे रोग हे कळला तर आपण औषध घेऊ ना, तर त्याच्यावर उपाय करू ना. आपल्याला कळलंच नाही तर उपाय कसा करणार. तर इथं जेव्हा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देता की मी असं असं बोलते, तर तुम्हाला लक्षात येईल की अच्छा ठीक आहे, मी असं बोलते ना, ॲक्सेप्ट. तर तुम्हाला लगेच लक्षात येईल अच्छा ठीक आहे, इथं मला हे पॉझिटिव्ह म्हणण्याची गरज आहे, ही सकारात्मक स्वयंसूचना मला द्यायची गरज आहे आणि मी ती देणार आहे. हे पटकन तुमच्या लक्षात येईल.
जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखणं आणि जग आणि जगणं अन्यायकारकच आहे अशा गैरसमजाला तिलांजली देत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करणं अशक्य आहे, नव्हे ते तुम्हाला जमणारच नाही. हे वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला दोष देताय, या जगाला दोष देताय, या जगातील प्रत्येक गोष्टीला दोष देताय, तोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करणं शक्यच नाही आणि ते तुम्हाला जमणारही नाही. त्यामुळे आपल्याला इथं काय करायचं आहे की जे काही आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रेम दाखवायचं आहे, आपुलकी दाखवायचं आहे, कृतज्ञता व्यक्त करायची, म्हणजे तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला लागाल. लहान बाळ असताना जीवनाकडे, जगाकडे तुम्ही स्वच्छ मोकळ्या नजरेने पाहत होतात. प्रत्येक गोष्टीकडे एक आश्चर्य, अद्भुत गोष्ट म्हणून जिज्ञासाने तुम्ही पाहत होतात. जोपर्यंत खूप भीतीदायक, धोकादायक असं काही समोर आलं नाही, एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे त्रास किंवा वेदना झाल्या नाहीत, तोपर्यंत जसं होतं तसं जग तुम्ही आनंदाने, मोकळेपणाने स्वीकारलं. लहानपणी आपण कधीच कोणाला दोष नाही द्यायचं, जे काही मिळतं ते आनंदाने स्वीकारत होतो आपण. पण जसजसे मोठे होत गेलो तसतसं आपण ते बंद केलं. तिथं आपलं लॉजिक काम करायला लागलं. अच्छा, हे असं नसतं, तसं नसतं, हे करायला पाहिजे, ते नको करायला पाहिजे. त्यामुळं तो आनंद आपला निघून गेला. मात्र जसजसे तुम्ही मोठे व्हायला लागलात तशी इतरांची मतं आपल्याची करायला लागलात. म्हणजे इतरांची मतं जी काय आहेत ती आपली करायला लागला तुम्ही. अच्छा, ते असं म्हणतायत ना, मग ते बरोबर, ठीक आहे, चला तसं करूया. कधी स्वतःवर लादून घ्यायला लागलात. इतकंच नव्हे तर हळूहळू इतरांची मतं तुम्हाला स्वतःचीच वाटायला लागली. आणि हेच तुमचे बिलीफ आहेत. जी दुसऱ्यांची, जे आईने त्या लहान मुलाला सांगितलं, एकदा पाऊस येईल म्हणून सांगितलं, एकदा पाहुणे येतील म्हणून सांगितलं, नंतर ते मुलं असं समजायला घेतलं आई जे म्हणते तेच बरोबर आहे. आणि जेव्हा त्याला एखादे चुकीच्या मित्रांची संगत मिळाली, आई निगेटिव्ह बोलायला लागली, तेही त्याच्या आयुष्यात घडायला लागलं, तर तो आईलाच दोष दिसणार की तू बोलतीये निगेटिव्ह म्हणून माझ्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह होतं. पण आईच्या बोलण्याने होतंय का ते? नाही होत आहे. होतंय कशामुळं? त्याच्या आतमध्ये जे बिलीफ बसलाय, जो विश्वास बसलाय आईबद्दलचा की आई बोलली, जे काही बोलेल ते बरोबरच होतं, आणि तो विश्वास तिथं काम करतोय. त्याचा स्वतःचा विश्वास तिथं काम करतोय. आणि जिथं विश्वास तिथं सर्व होतं. जिथं विश्वास नाही तिथं काहीही होत नाही. मग ते निगेटिव्ह असू दे, पॉझिटिव्ह असू दे, काही असू दे. तर तुम्हाला कोणत्या चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे हे तुमच्या हातात. मला आणि ती मतं तुम्ही स्वतःचीच करून घेतली आणि तुम्ही टीका करणं शिकलात. ती जी काही मतं आहेत ती स्वतःची करून घेतली. आतमध्ये ॲक्च्युली तुम्ही तसे नाही, तुम्ही आतमध्ये वेगळे आहात, पण त्याचं मत तुम्ही आतमध्ये घेतलं. आणि मग जे स्वतःला करायचं आहे ते नाही जमायला लागलं किंवा ते तसं नाही घडायला लागेल, तर तुम्ही स्वतःला टीका देत राहिलात की माझ्याने होत नाही, मला हे जमत नाही, मी करू शकत नाही, जे चाललंय ते ठीक आहे ना, जाऊ दे ना, कशाला रिस्क घ्यायची, कशाला काही करत बसायचं. हे स्वतःला आपण टीका करून घेतो. मला स्वतःलाच खरोखर कशाचा उपयोग झाला असेल तर तो या गोष्टींचा की मी स्वतःशी काय बोलते हे मी बारकाईने ऐकायला लागले. तुम्हालाही तेच करायचं या मिरर वर्कमध्ये. तुम्ही जे काही बोलताय स्वतःबद्दल, दुसऱ्यांच्याबद्दल, याकडं लक्ष द्यायचं आहे.
मला माझ्यातील आतील टीकाकाराची बोचरी जाणीव झाली आणि स्वतःला दोष देणं थांबवण्यावर मी काम करायला लागले. मी आरशासमोर उभी राहीन स्वतःला सकारात्मक स्वयंसूचना द्यायला लागले. या सकारात्मक स्वयंसूचनांचा नेमका अर्थ मला संपूर्णपणे कळत होता असंही नाही, पण तरीही मी या स्वयंसूचना पुन्हा पुन्हा म्हणत राहिले. इथं आपल्याला तेच करायचं. आपल्याला सगळ्याचाच अर्थ समजेल, आता नाही समजेल, पण ते करत राहायचे. करत राहिल्याने आपोआप तुम्हाला त्याची जाणीव होत राहणार आहे. नंतर ते कळणार आहे तुम्हाला. तर करत राहणं इम्पॉर्टंट आहे. मी स्वतःवर खूप प्रेम करते. मला खूप आवडते. माझ्या कृतीबद्दल मी स्वतःला मान्यता देते. त्यानंतर मी थोडी वरची पायरी गाठली. म्हणजे स्वतःला हे सांगत राहिले, ठीक आहे, आता तुम्हाला वाटतंय ना स्वतःवर मी तेवढा विश्वास नाही ठेवू शकत आहे, ठीक आहे, ॲक्सेप्ट करा तेही, पण म्हणत राहा की मी स्वतःवर विश्वास ठेवत आहे, मी स्वतःचा स्वीकार करत आहे, मी स्वतःवर प्रेम करत आहे. कंटिन्यू म्हणत राहायचं आहे, कारण आपल्याला माहीत आहे हे विचार काम करणार आहेत. त्यामुळं ते करत राहायचं. त्यानंतर माझ्या मतांना मान दिला जातो. मी आत्मदोष, आत्मटीका करण्याच्या सवयीपासून स्वतःला मुक्त करीत आहे. इतरांना दोष देणं किंवा टीका करणं या सवयीपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. हे त्या स्वतःला सांगत राहिल्या सारखं. आणि ते सांगण्याने काय झालं, आपोआपच त्यांच्या आतमध्ये ते शब्द उतरायला लागले. काही दिवसातच माझ्या असं लक्षात आलं की सकारात्मक बदलांची चिन्ह मला दिसू लागली आहेत. चांगल्या बदलाची सुरुवात झाली आहे. जेव्हा तुम्ही तुमच्यातील आतील टीकाकारापासून मुक्त व्हायला लागाल, तेव्हा तुम्हालाही तुमच्यात बदल व्हायला लागलेला लक्षात येईल. माझी अशी धारणा आहे आणि दृढ विश्वासही आहे की टीकाखोरपणामुळे आत्मशक्ती कोमजून जाते. म्हणजे जे आपल्या आतमध्ये ॲक्च्युली शक्ती आहे, जी चांगली आहे, जी प्रेमाची आहे, जी आपुलकीची आहे, ती कोमजून जाते. तिच्याकडं आपलं लक्ष नसतं. तर जेव्हा तुम्ही हे टीका करणं बंद कराल स्वतःबद्दल, तर आपोआप ती आतली आत्मशक्ती तुम्हाला जाणवू लागेल. आणि ते बघा मग कसं तुमचं आतून जेव्हा बदल होतो, तेव्हा आपोआप तो बाहेरचा बदल दिसतो. कारण आत्तापर्यंत आपण काय केलं आहे, बाहेर बदलण्याचा प्रयत्न करा. तिने असं वागलं पाहिजे, तिने तसं वागलं पाहिजे. काय गरज आहे? आपण इथं जगाला नाही बदलायचं आहे, आपण आपल्या स्वतःला बदलायचं आहे. मी आवश्यक तेवढा चांगला सक्षम नाही. मी भावना वृद्धिंगत होत जाते आणि असं झालं तर नक्कीच आपल्यातील जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे ते बाहेर येत नाही. तुम्ही स्वतःला जर मी सक्षम नाही आहे, मी चांगलं करूच शकत नाही आहे असं जर म्हणत राहिला, तर ते कधीही बाहेर येणार नाही. पण जेव्हा या अंतस्थ टीकाकाराला निरोप देऊन त्याचा अडथळा तुम्ही दूर करता, तेव्हा आपोआपच तुमच्या अंतरात्म्याशी तुमचा अधिक संपर्क येऊ लागतो आणि तो संवादही होऊ लागतो. पण नक्की करा, ठरवा की तुम्ही तुमच्या मनात सकारात्मक स्वयंसूचनांची ध्वनिफीत टेप वाजवणार आहात का? येस, वाजवणार आहे. स्वतःला म्हणायचं आहे, मी मनाला सकारात्मक स्वयंसूचना देणार आहे. पुन्हा पुन्हा ती आनंदाने ऐकणार आहात का? हो, मी ती पुन्हा पुन्हा आनंदाने ऐकणार आहे. तुम्ही तुमच्या आत्मसंवादाकडे, तुम्ही स्वतःशी आत काय बोलता याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्यातील नकारात्मक विचार काढून टाकून त्या जागी सकारात्मक विचार आणणार आहात का? येस, मी नकारात्मक विचार सोडून
सकारात्मक विचार आणणार आहे मनामध्ये. मिरर वर्क केल्यामुळे तुम्ही तुमचा आतला आवाज अधिक जाणीवपूर्वक ऐकू लागता. तुम्ही स्वतःशी काय बोलता हे तुम्हाला प्रकर्षाने कळायला लागतं. ज्याकडे इतके दिवस तुमचं लक्षही नव्हतं आणि मग सतत दोष, अडचणी, त्रास या गोष्टींकडे लक्ष देण्याच्या सवयीपासून मुक्त होणं तुम्हाला जमू लागतं. आता तुमच्या लक्षात येईल की आपण हल्ली स्वतःलाही आणि इतरांनाही तितकासा दोष देत नाही आणि स्वतःवर आणि इतरांवरही फारशी टीका करत नाही. हे होणार आहे जेव्हा तुम्हाला कळणार आहे की तुम्ही काय बोलताय, तर आपोआप ते थांबणार आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला जसे आहात तसे स्वीकारता, वागू लागता, जगू लागता, तेव्हा आपोआपच इतरांनाही ते जसे आहेत तसे गुण दोषासकट तुम्ही स्वीकारता किंवा वागू लागता किंवा जगू देता. त्यांनाही तुम्ही ते जसे आहेत, गुण असतील त्यांच्यात तर गुण, दोष असतील तर दोष, त्याच्यासहित तुम्ही त्यांना स्वीकारता, त्यांना तसं वागू देता, त्यांना तसं जगू देता. मी असा आहे, ते तसे आहेत, असू देत, अशी तुमची भावना बनते. ठीक आहे, असू देत, ते जसे आहे तसे त्यांनी बनवलंय, त्याच्याला मी काही करू शकत नाही. ठीक आहे, असू दे. हे तुम्ही आपोआप जेव्हा याला सांगाल तर आपोआप तुम्हाला ते मनात बसेल. त्यांच्या छोट्या मोठ्या सवयींचा आता ना तुम्हाला फारसा त्रास होत किंवा इतरांना आपल्याला हवं तसं बदलण्याची तुम्हाला गरज वाटत. तो अट्टहास तुम्ही सोडून देता. इतरांच्या गुणदोषाची छाननी फार चिकित्सकपणे करणं हेही तुम्ही सोडून देता. जेव्हा इतरांना टीका करणं, त्यांना बदलण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवता किंवा त्यांचा बिनशर्त आनंदाने गुणदोषासकट स्वीकार करता, तेव्हा तेही तुमचा स्वीकार करू लागतात. हे इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही जे बाहेर द्याल तेच तुम्हाला तुमच्याकडे परत येणार आहे. जेव्हा तुम्ही त्यांना स्वीकाराल त्यांच्या गुणदोषासहित, ते जसे आहेत तसे, तर तुम्हालाही ते तसंच स्वीकारणार आहेत. त्यामुळे काय करायचं ते आपल्या हातात आहे. आता प्रत्येकजण मोकळेपणानं आणि स्वतंत्रपणे जगू शकतो आणि जगू लागतो. आपले कार्यान्वित झालेले विचार म्हणजेच आपल्या भावना. त्याबद्दल अपराधी वाटणं किंवा लाज वाटण्याची काहीच गरज नाही. त्यामागेही काही हेतू असतो आणि एकदा का तुम्ही नकारात्मक विचारांपासून मुक्त व्हायला सुरुवात केली की आपोआपच मन आणि शरीर मोकळं होऊ लागतं. सकारात्मक विचार आणि भावनांसाठी जागा निर्माण होते. कारण आपण आतापर्यंत दुसऱ्यांच्यावर विचार करण्यात वेळ घालवला आहे. जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःवर विचार करायला लागता, तेव्हा तुमच्या आतमध्ये जे आहे ते बाहेर यायला लागतं आणि मग तुम्हाला समोरचा जसा आहे तसा तुम्ही आपोआपच स्वीकारता. कारण तुम्ही तुमच्यामध्ये इतके आनंदी असता की तुम्हाला जग ही आनंदीच दिसतं. त्याच्यात दोष काही दिसण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तुम्ही आतून इतकं आनंदी व्हायचं आहे की तुम्हाला सगळं जग आनंदी दिसलं पाहिजे. आतूनच इतकं प्रेम करायचं आहे की सगळं जग तुम्हाला प्रेममयच दिसलं पाहिजे. आणि ते आपोआप होतं. जेव्हा तुम्ही ते जाणीवपूर्वक जबाबदारीने कराल तर ते आपोआप होतं. तर लेखिकेला इथं हेच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःच्या आतील टीकाकाराला कसं बदलण्याचा प्रयत्न करायचा. तर यासाठी स्वतःला स्वयंसूचना जी द्यायची आहे ती 3 वेळेस म्हणायची. चला आपण स्वयंसूचना घेऊ. ही स्वयंसूचना